नमस्कार मित्रांनो, मी रुपाली लबडे। रोज केस विंचरताना कंगव्यामध्ये भरपूर केस दिसतात का? शिवर बाथरूम मध्ये घरभर केस पडलेले दिसतात का? आणि मग मनात एकच प्रश्न येतो, माझे केस इतके का गळत आहेत? बऱ्याच लोकांना वाटतं की हेअर फॉल फक्त शॅम्पूची समस्या आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेअर फॉलची खरी कारणे जाणून घेणार आहोत आणि कोणत्या चुका आपण रोज करतो ज्यामुळे केस अधिक गळतात हे देखील समजून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यामध्ये प्रथमतः प्रोटीनची कमतरता। सर्वात पहिले कारण म्हणजे प्रोटीन डेफिशियन्सी। आपले केस मुख्यतः केराटिन नावाच्या प्रोटीन पासून बनलेले असतात। दुसरा आहे स्ट्रेस आणि अनेक्झायटी। आजकाल हेअर फॉलचं दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे स्ट्रेस, सतत टेन्शन, ओव्हर थिंकिंग आणि कामाचा ताण, आर्थिक चिंता किंवा झोपेची कमतरता। यामुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो। तिसरा आहे आयर्नची कमतरता। विशेषतः महिलांमध्ये आयर्न डेफिशियन्सी खूप सामान्य आहे। आयर्न शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतो। जेव्हा आयर्न कमी होतं तेव्हा केसांच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही। यामुळे हेअर फॉल वाढू शकतो। जर तुम्हाला सतत थकवा, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर आयर्नची तपासणी करणं खूप उपयुक्त ठरू शकतं। चौथं कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस। हार्मोन्स मध्ये बदल झाले तर हेअर फॉल वाढू शकतो। पाचवं आहे झोपेची कमतरता। जर तुम्ही रोज 4 ते 5 तास झोपत असाल तर त्याचा परिणाम त्वचा आणि केसांवर दिसू शकतो। दररोज 7 ते 8 तासांची गुणवत्तापूर्ण झोप केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे। सहावं आहे चुकीचा डाएट। जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, जास्त साखर आणि प्रोसेस केलेले फूड्स हे शरीरातील पोषण कमी करू शकतात। केसांना विटॅमिन, मिनरल्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सची खूप गरज असते। पण डाएट मध्ये फक्त फास्ट फूड असेल तर केसांना आवश्यक पोषण अजिबात मिळत नाही। पुढचं आहे केमिकल प्रोडक्ट्स किंवा त्यांचा अतिवापर। वारंवार हेअर कलर करणे, केमिकल स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग, हीट स्टायलिंग यामुळे केसांच्या बाहेरील थरांचं नुकसान होऊ शकतं। परिणामी केस तुटू लागतात आणि कमकुवत होतात। पुढचं आहे डॅन्ड्रफ आणि स्काल्प प्रॉब्लेम्स। काही वेळा हेअर फॉलचं कारण केस नसून आपला स्काल्प असतो। जर डॅन्ड्रफ, इन्फेक्शन किंवा स्काल्प इन्फ्लामेशन असेल तर केसांच्या मुळांवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो। तर तुम्ही हेअर फॉल कमी करण्यासाठी काय कराल? तर त्यासाठी रोज पुरेसं प्रोटीन खा, आयर्न आणि विटॅमिन रिच फूड्स घ्या, 7 ते 8 तास झोप घ्या। मित्रांनो, हेअर फॉल हा आजार नसून अनेकदा शरीराकडून मिळालेला एक सिग्नल असतो। फक्त तेल किंवा शॅम्पू बदलून समस्या सुटेलच असं नाही, त्यामागचं खरं कारण शोधणं सर्वात महत्वाचं आहे। जर हेअर फॉल खूप जास्त असेल, टक्कल पडू लागला असेल किंवा अचानक केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलं असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।